सुंदर असा हळूवार सोडलेला चेंडू बॅट्समनला जज करता आलेला नाही आहे प्रॉपरली. या षटकाचा शेवटचा चेंडू 10 धावा टीम घारेवाडी यांच्या आणि पंचांनी या चेंडूवरती वाईट +1. संघाच्या धावसंख्येत 2 धावांनी भर पडताना 12. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची खेळी. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा झालेल्या आहेत टीम घारेवाडी यांच्या. एनपी आपल्या बॉलरचं नाव काय आहे? गोलंदाज आहे राकेश. पहिल्या बॉलवर 6 मारलेला आहे अभियांनी. अभियांच्या बॅट मधून अजून एक 6. षटकार उंच आणि उंच. आदर्श आणि हा गोलंदाजा स्वैर चेंडू वाईट +1. हॅलो. जव्यात मॅचच्या दिशेने बॉलर निघालेत राकेश. यावेळी चांगला बॉल परंतु पंच कळवतायत हा चांगला बॉल आहे आणि पद्धतीचा चेंडू
आता लाईक गोलंदाज राकेश यांच्या माध्यमातून डिक्लेअर स्वरूपात एक धाव आहे. ओके, धावसंख्या 35च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा. यावेळी पहा बॅट थोडीशी हातातून निसटली आहे. स्ट्राइक वरती फलंदाज सज्ज आहेत. किरण. नॉन स्ट्राइक वरती अभि आणि गोलंदाज सज्ज आहेत विपुल. यावेळी पहा हलक्या हाताने केलाय, सन्मान दिलाय बॉलला. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय आणि तदनंतर मात्र स्ट्राइक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभि अगदी त्यांच्या बॅट मधून 11 बॉल 27 धावा वैयक्तिक आलेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा निघालेत गोलंदाज विपुल. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका केलाय. एक धाव वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी केला जातोय. रनआउटची संधी आहे, परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पहा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि एका सेकंदामध्ये ज्या प्रकारे धाव त्यांनी घेतली आहे. पुढचा विपुल. यावेळी पहा फुलटॉस बॉल होता, आक्रमण करता आलेलं नाहीये. नाराज असतील स्वतःवरती. या महत्वपूर्ण बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 38च्या घरामध्ये. 2.4चा खेळ संपलाय. उर्वरित पहिल्या इनिंग मधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलर निघालेत. यावेळी पहा हाफ ट्रॅक बॉल, परंतु त्यावेळी फटका अगदी दमदार पाहायला मिळतोय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर अभि ऑन फायर. येतोय 6 धावांसाठी. दमदार स्ट्रोक, षटकार. पाच बॉलचा खेळ झालेला आहे. अंतिम बॉल पहिल्या इनिंग मधील. या बॉलवरती देखील हुडवलाय. बॉल जातोय. यावेळी देखील सरळ चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. 2 धावा धावेच्या स्वरूपात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेलाय आणि बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. 4थ्या धावेचा प्रयत्न केला. यावेळी पहा 4थी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये. पहा काय रनिंग केलंय. अभिचं कौतुक करणं गरजेचं असेल. जबरदस्त रनिंग पाहायला मिळाली. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचतीये 48च्या घरामध्ये आणि 49 धावांचं लक्ष या मॅच मध्ये दिलं गेलंय. 49. चलो लगेच आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेतोय. दुधडेवाडी विपक्ष तुळसण. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. दुधडेवाडी त्याचबरोबर तुळसण टीम कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. विनंती असेल दुधडेवाडी त्याचबरोबर तुळसण दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. चला गारेवाडी टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. एनपी टीम आपले फलंदाज आपण पाठवायचे आहेत लगेचच मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं सहकार्य करा. एनपी विरुद्ध घारेवाडी या दोन्ही टीमच्या दरम्यान आपण मॅच पाहतोय. तत्पूर्वी पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48 आणि 49 धावांचं लक्ष दिले गेलंय.
घारेवाडी या टीमने एनपे संघासाठी. चला घारेवाडी टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचबरोबर एनपे संघ आपले फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला कॉल करतोय दुधडेवाडी त्याचबरोबर तुळसन संघ. विशाल दादा आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर आपण या टॉस साठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. घारेवाडी टीम एनपे संघाची सलामीवीर जोडी आलेली आहे. घारेवाडी टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला स्पीडअप घ्या. चला तुळसन टीम कॅप्टन. चला विशाल दादा या. तुळसन टीम कॅप्टन. चला दुधडेवाडी विपक्ष तुळसन दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस. चला मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जातोय. गोलंदाजीसाठी सज्ज आहेत किरण. सलामीवीर जोडी आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती फलंदाज अमर, नॉन स्ट्राईक वरती विपुल आणि गोलंदाजीच्या रनवे वरती किरण हे नाव ऐकायला मिळते. अगदी पहिल्या इनिंग मध्ये अभि जबरदस्त बॅटिंग केली, अफलातून कामगिरी, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षण आलंय आणि तब्बल 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत एनपे संघाला 49 धावा. गोलंदाज सज्ज आहे किरण. पहिला बॉल घेऊन सज्ज असतील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. चला थोडंसं सहकार्य करायचं आहे. मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. दोन्ही टीम्स आपल्याला विनंती असेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहिलं तर गोलंदाज सज्ज आहेत किरण. सलामीवीर जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अमर, त्याचबरोबर विपुल. नॉन स्ट्राईक वरती विपुल पाहायला मिळत आहे तर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर अमर सज्ज आहेत. पहिलाच बॉल अगदी वेगवान पद्धतीचा पाहायला मिळाला. किरण यांच्या माध्यमातून डॉट पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट मॅच दुधडेवाडी विपक्ष तुळसन. प्रथमतः टॉस जिंकलाय दुधडेवाडी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले तुळसन संघाला. तत्पूर्वी मॅचच्या दिशेने फटका अगदी हवेमध्ये खेळलाय. नो मॅन लाईन चेंडू ट्रॅव्हल. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार की काय? रोखवलाय, थांबवलंय. यावेळी पहा अगदी 2 धावा वेगाने घेतल्यात. अगदी श्री गणेशा केलाय 2 धावेच्या मदतीने. पावसाची बरसात, अगदी खरं पावसाळी क्रिकेट आता मात्र सुरू झालेला आहे आणि हा पाऊस थांबणार नाहीये. अगदी ज्या प्रकारे मागील आपण पाहिलं तर 2 ते 3 टुर्नामेंट थोडासा पावसाने कुठेतरी गैरहजेरी दाखवली होती, परंतु आता मात्र या टुर्नामेंट मध्ये पावसाची आतिषबाजी पाहायला मिळते. पंचांचा इशारा नो बॉलचा डिक्लेअर स्वरूपात देखील एक धाव वर्जित केली गेली आहे. फ्री हिटचा इशारा देखील येतोय. खराब बॉल
गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर किरण सज्ज आहेत, पुढचा बॉल घेऊन निघालेत. एक बॉल खराब आलाय, फ्री हिटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहेत, आक्रमण करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल यावेळी पाहायला मिळतो आहे. यावेळी डॉट बॉल आलाय, फ्री हिटचा बॉल होता, आक्रमण करता आलेला नाहीये. डॉट पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळी पहा समोरच्या दिशेने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, पहा नैसर्गिक अडथळा निर्माण होते. बॉल थांबतोय, एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक वरती आता विपुल, नॉन स्ट्राईक वरती अमर आणि गोलंदाज किरण चांगली गोलंदाजी करतायत. अगदी 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक नो बॉल आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजीची लाईन आणि लेंथ ठेवली आहे. पाहूया यावेळी पहा समोरच्या दिशेने फटका खेळलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट केली जाते. 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 6च्या घरामध्ये पाहायला मिळतीये. 6 ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. एक षटक समाप्त. धावसंख्या 7. बॉलर नेम कळवा आमच्यापर्यंत. बाबू बाबू आलेले आहेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल घेऊन निघालेत. अगदी वेगवान बॉल पाहायला मिळतोय. यावेळी एकदा वर्जित केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना पाहायला मिळेल. 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या गेल्या. अगदी 49 धावांचं टार्गेट आहे आणि या धावा कुठेतरी या मोसममध्ये होणं अशक्य होईल का असं वाटायला लागले. कारण ज्या प्रकारे पावसाचं आपण पाहिलं तर वरसात ज्या प्रकारे विकेट अगदी ओलसर आहे आणि बॉल स्किड होतोय. जबरदस्त गोलंदाजीसाठी ॲडव्हान्टेज भेटले. पहा मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी चालली आहे. बाबू घारे यांच्या माध्यमातून अगदी वेगवान पद्धतीची गोलंदाजी. जबरदस्त लाईन आणि लेंथ वरती असलेला संभाळ पाहायला मिळतोय. मिस्टर SPL बाबू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. चांगली गोलंदाजी. जबरदस्त. यावेळी पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. आठ बॉल 38 धावांची गरज. जवळजवळ मॅच घारेवाडी टीमच्या बाजूने आहे की काय म्हणण्यात हरकत नाहीये. यावेळी पहा चांगला बॉल. डॉट पद्धतीचा बॉल यावेळी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निघालेत. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील चांगला पाहायला मिळतोय. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटक समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचली. धावफलकावरती तब्बल 10च्या घरामध्ये. 10 ऑन दी स्कोर कार्ड. इथून पुढे धावा बनवायच्या आहेत. धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 10 ऑन दी स्कोर कार्ड.
इथून पुढे आता बनवायचे आहेत 6 बॉल 39 गोलंदाजीसाठी. अंकुश, आशुतोष यावेळी पहा पहिला बॉल हलक्या हाताने केलाय. फुलटॉस बॉल वरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा नो बॉल आणि 6 धावांसाठी षटकार. गोलंदाज यावेळी खराब चेंडू हाताला नो बॉल आणि 6 धावांसाठी षटकार देखील आलाय. 5 बॉल 31 समीकरण आणि यावेळी देखील दमदार फटका पाहायला मिळतोय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आणखीन एक धमाका. बॅटर आता ऑन फायर होताना पाहायला मिळत आहेत. अगदी इथून पुढे आता पाहिलं तर 4 बॉल 25 ची गरज. 4 बॉल 25 धावांची गरज. यावेळी पहा चांगला बॉल व्हायला मिळतोय. सिंगल येते. 3 बॉल 24 समीकरण. 3 बॉल 24 धावांची गरज गोलंदाज जो आहेत. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळला. एक धाव वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगला चेंडू यावेळी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. यावेळी पहा समोरच्या दिशेने फटका केलाय विपुल यांच्या बॅट मधून. अगदी एक धाव हलक्या हाताने कंप्लीट केली जाते. जवळजवळ ही मॅच घारेवाडी टीमच्या बाजूने मात्र येताना पाहायला मिळते. ज्या प्रकारे 49 धावांचं लक्ष होतं आणि तिथून पुढे मात्र पाठलाग करत असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे घारेवाडी टीमची. या बॉलच्या मदतीने मॅच होते फिनिश. इथे विजयी संघ ठरला गेलाय घारेवाडी टीम. हार्दिक अभिनंदन असेल टीम घारेवाडी. हार्ड लक बॅड लक मानावं लागेल येनपे संघ. आणि नेक्स्ट मॅच लगेचच आपण पाहतोय तुळसण विपक्ष दुधडेवाडी. मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत अभि. ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच. कम ऑन दी स्टेज अभि. जबरदस्त खेळ.